जय शिवराय. आज आपण आहोत शेलू शहरामध्ये आणि शेलू शहरामध्ये आमचे भाऊ राहुल भाऊ आम्हाला पपई विकताना दिसले. खूप दिवस झाले या विषयावरती व्हिडिओ बनवायचा होता, परंतु योग नव्हते. आज योग आलेत. राहुल भाऊ, हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ मुद्दा काय माहितीये का? शेतकऱ्याच्या मुलाला पिकवता येतं परंतु विकता येत नाही. परंतु मी त्याच्या अगोदरही तुमच्यासोबत बोललो की तुम्ही पिकवता सुद्धा आणि विकता सुद्धा, त्यामुळे या ठिकाणी खास करून तुमचा व्हिडिओ बनवताय. तर तुम्ही कधीपासून हा व्यवसाय सुरू केलेला? व्यवसाय तर 4 वर्षापासून आहे. बरोबर. आणि पपई सध्या 3 महिने झाली. बरोबर. 3 महिन्यापासून म्हणजे स्वतः शेतातून आणता तोडून. बरं, किती कॅरेट विकता रोज एकंदरीत? रोज जसे जेवढे निघतील एक अंदाजे 10 5-10 जसं माल निघेल त्या पद्धतीने. राहुल भाऊ, याला एक प्रश्न विचारायचा. नॉर्मली शेतकऱ्याची जी मुलं आहेत ते असं रस्त्यावरून स्वतःचाच माल विकायला त्यांना थोडीशी लाज वाटते, तर त्याबद्दल तुमचं काय? तुम्हाला नाही वाटत का लाज? नाही लाजच कशाला. स्वतःचा माल आहे, स्वतःचे पैसे, तुम्ही लाज काय? लाज धरायचं कामच नाही. म्हणजे लाज म्हणजे स्वतःचा माल असल्यावर लाज जायचं काय? लाजायचंच नाही खरं. मी तर म्हणतो तुम्ही काही विकवा, काय हरकत नाही. तुम्ही मेथीची भाजी रस्त्यावर घेऊन बसलेत, अगदी बरोबर. बरोबर ना. त्याला तुम्हाला कोणी फिरी तर कोणी देणार नाही. नाही. तुम्हाला कोणी 10 रुपये मागितले कोणी देणार नाही. बरोबर ना. आपला माल आहे, आपण विकायला लाज कशाची? मी म्हणतो आपण कोण चोऱ्या करतोय का? नाही. आता इथे रस्त्यापासून मी चोरी करतोय का? नाही. आपण आपला माल विकायलो ना. अगदी. ठीक आहे. जास्त म्हणजे कसं असतं माहिती सर, आता तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे. पोरं आता माझ्या वयाचे पोरं बी सध्या माझे क्लासमेट असते, अगदी बरोबर. ते आता मला कधी कधी पाहतात, त्यांना थोडं हसू येत असतं. बिलकुल बरोबर. पण माझं घर सांग का, वैयक्तिक मत असं आहे, त्यांचे वडील जेवढं कमवतात ना तेवढं सध्या कमी. क्या बात. त्यांचा तर विषय परत बाजूलाच राहील. राहू द्या, अगदी बरोबर. पण त्यांचे वडील जेवढं कमवतात तेवढं मी सध्या कमी करतो. मी तुलना त्यांच्यासोबत नाही करत, अगदी बरोबर. त्यांच्या वडिलासोबत करतो. आता राहुल भाऊ, दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की जसं तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं सेकंड इयर. आता तुमच्या वयातली जी मुलं आहेत ती आजही आई वडिलांवरती डिपेंड आहेत, तर तुम्ही हो, मात्र खरंच आहे. स्वतःचं प्रोडक्ट स्वतःचं उत्पादन या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न करतायत. त्याबद्दल खरंच राहुल भाऊ, म्हणजे मला कित्येक दिवसांपासून वाटत होतं की तुम्ही मागच्या वेळेस 2-3 बिलकुल वेळेस त्या मला व्हिडिओ पपई घेऊन बनवायचा. गेले. तर राहुल भाऊ, काय होतं माहितीये का, जेव्हा मुलांना लाज सगळ्यात मोठ्या कोणत्या गोष्टीची वाटते माहितीये का? जेव्हा त्यांनी असं पद्धतीने विकायला लागले की त्यांना वाटते की माझी जर कॉलेजची मैत्रीण आली तर तिच्या देखता मला हा कमीपणा वाटेल, म्हणजे हा त्याच्यासाठी हा कमीपणा वाटतोय. म्हणजे बापाच्या जीवावर रोज 100 रुपये एखाद्या पुरीसाठी खर्च करणं हा ठिकाणी त्याला तो लहानपणा वाटत नाही, परंतु असं रस्त्यावर विकून कष्ट करून माल विकणं, या ठिकाणी स्वतःचाच माल विकणं यात त्यांना लाज वाटते. तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही बा, मैत्रीण असो या कोणी बी असो, किंवा शिक्षक असो, किंवा सर कोणी बी असो, बिलकुल. किंवा मित्र बी असो, कोणी आपल्याला 10 रुपये देत नाही. फुकट तर कोणी देणारच नाही. बिलकुल. हे दुनियात आहे, तुम्हाला माहिती सगळं नाही, असं बिलकुल. झालेलं ते आहे. तर कोणी खरंच. कोणाचं नाही खरंच. आपण मेहनत करा, आपण स्वतःचे पैसे तर हे का नाही. कोणी तुम्हाला 10 रुपये मागितले तरी देणार नाही. आणि तुम्ही जर कोणाला असे 100 रुपये 500 रुपये मागायचं ना, आधी त्याच्या मनामध्ये नाही येईन, आधी 100% तोंडामध्ये काय येतं आधी नाही. ते नंतर विचार की याला खरंच गरज आहे की नाही आहे, पण ते पण प्रयत्न- स्टार्टला तो म्हणे नाही. अगदी बरोबर. असे मग त्यापेक्षा दुसऱ्या डिपेंड काऊन राहायचे? आपल्या हातापायात आपला माल आहे, आपण विकायचा. मी तर म्हणतो विकलं पाहिजे. काही बिलकुल आपला माल आहे तर विकायचं. मी तर आपण बाहेरच्या काही राज्यात बी केला पाहिजे. स्वतःचा मालाला लाजायचं कशाला हो? बिलकुल. ठीक आहे. राहुल भाऊ, दुसरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांची जी मुलं आहेत तर त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? त्यांना एवढा संदेश आहे माझा की लाजायचं नाही. माझं म्हणणं हेच आहे की मी जसं आता करतो ना करायचं. आता मला सांग, कधी कधी आता ही समजा एखादं पपई नवीन लावली असती, 8 महिने काही नसते ना, बरोबर. तर काही बी विकायचं. रिकामा फिरायचं नाही. रिकामाला तुमचा जास्त खर्च होईल. अगदी बरोबर. राहुल भाऊ, हे जर तुम्ही डायरेक्ट एखाद्या व्यापाऱ्याला विकलं असतं तर तेव्हा होणारा फायदा आणि सध्या आता तुम्ही स्वतः रस्त्यावरती विकताय हा फायदा, याच्यामध्ये फरक आहे? हा, खूप फरक आहे ना. कसं असतं माहिती का, आता मार्केटला बाहेर जातो 13, 14, 15 रुपये किलो, बरोबर. अगदी बरोबर. असं हाता आपण 30 रुपये किलो 40 रुपये किलो विकू शकतो, बरोबर. फायदाच आहे ना आपला, नुकसान कुठे? आणि असं घरी बसून माल टाकून बाकी काम नसलं काय करायचं? अगदी. त्यापेक्षा हे विकल्याला किती चांगलं माझ्या हिशोबाला. तर हे आहेत राहुल वाघमारे, जे आपल्या आमदार कॉर्नरला हरिभाऊ काका लहाने यांच्या घरासमोर या पद्धतीने पपई विकण्याचं काम करत आहेत. खरंच त्यांना मी मनापासून त्यांचं कौतुक करतो आणि माझ्या तरुण भावांना सुद्धा विनंती करतो की आपला माल असेल तर आपण विकायला लाजायचं नाही, कारण की आपण आपल्या घरातलं उत्पादन, शेतीतलं उत्पादन आहे आले, म्हणजे जर आपण काय शेती लोकांची घरं भरण्यासाठी नाही करत तर आपल्याला सुद्धा त्याच्यातनं 4 पैसे या ठिकाणी उरले पाहिजेत. तर तरुण भावाला विनंती आहे की थोडासा आदर्श आपल्या भावाचा घ्या आणि शेलूकरांना सुद्धा विनंती आहे की जर आपल्याला कधी पपई खरेदी करायची असेल तर बिलकुल रायगड कॉर्नर किंवा चिंतूर नाक्यावर 100%. आणि बिलकुल मी खास करून विनंती करतो शेलूकरांना की प्लीज शेतकऱ्यांच्या मालासाठी कधी भाव टाव करू नका, कारण ते विकतानाच प्राइस मध्ये या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न करतात. आणि क्वालिटी सुद्धा पाहून घ्या आणि निश्चितच आमच्या भावाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय श्री.